शुभ संध्याकाळ मॅम. शुभ संध्याकाळ. तीच आहे वाटतं अजून. कसं झालं तुझं? मॅम छान होतं. कसं वाटलं? आवडलं का? हो मॅम, आवडलं. हम्म. आता आम्हाला पण दाखव. आता मी नव्हते ना सकाळी, दुसऱ्या कामात होते. हो मॅम. येऊ देत मुलं सगळे. आणि मॅम तरी सकाळचा प्रवास. सकाळचा हा. क्लास पण छान झाला आणि सगळ्या सगळ्या स्टुडंट्सनी आन्सर पण दिले, उत्तर हो दिले. ना. आता मी बघणार आहे ना तू कसं करतेस. ठीक आहे मॅम. हम्म. आवडलं ना? गंमत आली की नाही सांग? हो मॅम, मजा खूप आली. हा, मग सुरभी पण गेली होती एका वर्गात. सुरभीला आली का मजा? मॅम मी बघितलं तिचं. हो मॅम, आली मजा. हम्म. करूया आपण पुढच्या सत्रात पण असं करूया. हं? 2 मिनिटं वाट पाहूया, नाही तर सुरू करूया. हा. या ग्रुपमध्ये मेसेज टाकणं बरोबर सुरू झालं. मिहीर, प्रार्थना पाठ झाली का? मिहीर, व्हिडिओ ऑफ नाही करायचा कोणी पण. रमा, व्हिडिओ ऑन करा. माझ्यामध्ये दिसत नाही. मिहीर, सुरभी, प्रार्थना म्हणा. मॅम. प्रार्थना. पूर्वाला येते का प्रार्थना? पूर्वा. हो मॅम. हा, मग पहिली 2 कडवी सुरभी म्हण, पुढचं तिसरं कडवं तू म्हण. ठीक आहे मॅम. बाकी कोणी व्हिडिओज नाही ऑन केले. ठीक आहे मॅम, सुरू करते. हीच मुची प्रार्थना न हेच मुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समभागणे. हीच मुची प्रार्थना, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे, अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच मुची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी,
सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी, तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच मुची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. छान. आज अनघा अद्विका काय घेणार आहात तुम्ही सांगा? प्रश्न मंजुषा हो ना? शिवाजी महाराजांबद्दल प्रश्न घेऊ. येस. आता सगळ्यांनी तर व्हिडिओ ऑन करा, नाही तर सगळी उत्तरं सुरभी आणि पूर्वालाच द्यायला लागतील. आता मिहिरचा झालाय ऑन. ठीक आहे मिहिर, तुला किती हाका मारल्या? प्रार्थना म्हणाल. रमा तू का दिसत नाहीयेस? दिसते का रमा तुम्हाला? हो मॅम, तिचा व्हिडिओ ऑन आहे. ऑन आहे पण ती दिसत नाहीये. उलटी बस मग. मामी बाहेर माझा तुझ्याकडे? व्हिडिओ ऑफ नाही. हा मामी जरा बाहेर आले. जिया दर ह्याला कसं काय ग? माम आजच. शाळेच्या वेळेत जायचं नाही ना बाहेर? हो माम. आरव आहेस का? चला व्हिडिओ ऑन करा, नाही तर उत्तर नाही देता येणार. आहे बुक आणायला गेला 1 मिनिट. अनघा अद्विका त्याने काय हँड रेस करायचा का? कसं आहे सांगा तुमचा क्विज? कसे आहे प्रश्न मंजुषा सांगा. आम्ही प्रश्न विचारणार आणि त्याच्यातले पर्याय देणार. ज्यांना पण येतं त्यांनी हँड रेस करायचा आणि आम्ही सांगू. चालेल. कळलं सगळ्यांना? एक जण प्रश्न विचारा, एक जण पर्याय सांगा, आणि मग ज्याला उत्तर येत आहे त्यांनी हँड रेस करा. मग त्या नाव घेतील त्यांचं, त्यांनी सांगायचं ते उत्तर. चालेल? कळलं सगळ्यांना? चला. पहिला प्रश्न. शिवाजी महाराजांचे वेरूळचे घराणे कोणते? पर्याय आहे मोरे, घोरपडे आणि भोसले. परत एकदा प्रश्न सांग. प्रश्न 1. शिवाजी महाराजांचे वेरूळचे घराणे कोणते? पर्याय मोरे, घोरपडे, भोसले. रमा सांग. रमा सांग. भोसले. बरोबर. अरे बाकीच्यांना माहित नाही का? शिवाजी, शहाजी, भोसले. हा मला वाटलं तर सगळ्यांचा हँड रेस होईल. है ना? हा सांग दुसरा. बरोबर आहे ना? बरोबर आहे म्हणून बरोबर पण सांगायचं. हो बरोबर. हा. दुसरा प्रश्न. शिवाजी महाराजांचे वडील कोण होते? पर्याय बाजीप्रभू देशपांडे, मालोजी राजे, शहाजी राजे. पूर्वा सांग. शहाजी राजे. बरोबर. वा 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 छान. तिसरा प्रश्न. शिवाजी महाराजांची आई कोण होती? पर्याय उमाबाई, जिजाबाई आणि रमाबाई. जिजाबाई. बरोबर. चौथा प्रश्न. आदिल शहाने शहाजी राजांची कोणत्या प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली? पर्याय कर्नाटकातील
खानदेशातील कोकणातील. कोकणात. परत वाच अनघा, परत वाच. आहे आदिलशहाने शहाजी राजांची कोणत्या प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली? पर्याय आहेत कर्नाटकातील, खानदेशातील आणि कोकणातील. जरा विचार करा, आठवा. पूर्वा सांग. कर्नाटकातील. हो, बरोबर. शाब्बास, छान प्रश्न काढलेत. 5वा प्रश्न. शहाजी राजे कोणत्या भाषेचे गाढे पंडित होते? पर्याय कन्नडचे, संस्कृतचे, तमिळचे. संस्कृत. सुरभी आरव तू मध्ये का बोलतोयस? सुरभी हँड रेज करायचा की नाही? अरे अनघा हँड रेज त्यांनी सांगितल्यावर हा. आन्सर को देऊ, हँड रेज करू. ठीक आहे. सुरभी सांग. संस्कृत. म्यूट कर आधी. नाही, चूक. आता संस्कृतचे होते ना गाढे पंडित, ते संस्कृत. नाही. रमा तू सांग. कन्नड ते. हो, बरोबर. कशाचे? कन्नडचे. कन्नडचे. हा. बघायला लागेल. ठीक आहे. पण इथं पुस्तकात संस्कृत म्हणून लिहिलंय. आणि ते कर्नाटकात थोडेच दिवस होते ना. शहाजी का शिवाजी विचारलं? शहाजी राजे. शहाजी राजे. संस्कृत. बघूया. ठीक आहे, नंतर कन्फर्म करूया. 6वा प्रश्न. शिवरायांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? पर्याय पुरंदर किल्ला, शिवनेरी किल्ला की पन्हाळा किल्ला. पूर्वा सांग. शिवनेरी किल्ला. हो, बरोबर. 7वा प्रश्न. शिवरायांनी कोणत्या किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले? पर्याय सिंहगड, शिवनेरी की तोरणा किल्ला. आरव सांग. तोरणा. बरोबर. 8वा प्रश्न. स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती? पर्याय राजगड, रायगड की प्रतापगड. हँड रेज करायचं. आरव सांग. राजगड. नाही, चूक. स्वराज्याची पहिली राजधानी. अरे पहिली राजधानी का? ऑप्शन परत सांग मला. सुरभी सांग. प्रतापगड. नाही, चूक. बघा, अभ्यास किती कमी आहे. ऑप्शन. एकदा क्वेश्चन रिपीट करा ना. स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती? पर्याय राजगड, रायगड, प्रतापगड. रायगड. बरोबर. आता 2 नाही म्हटल्यावर तिसरं हो म्हणला. ठीक आहे, चला, छान. 9वा पुढे. प्रश्न. मावळात राहणाऱ्या लोकांना काय म्हणतात? पर्याय शेतकरी, सैनिक की मावळे. रमा सांग. मावळे. हो, बरोबर. किती हुशार आहेत ग. 10वा प्रश्न. शिवरायांकडे
पुणे, सुपे, चाकण व कोणत्या परगण्यांची जहागीर होती? पर्याय: इंदापूर, सासवड की वेले. आरव सांग. म्यूट आहे सारव. ऑप्शन एकदा. ऑप्शन आहे इंदापूर, सासवड, वेले. इंदापूर. बरोबर. 11वा प्रश्न. शिवरायांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी कोणाचा वध केला? पर्याय: शाहिस्तेखान, अफजल खान की अकबर खान. सुरभी सांग. अफजल खान. बरोबर. मी तर लिहून देते तुला कोडी. अगं नको नको नको. जाहिरात तुला विचारायचे आज तू केलंच नाही प्रिपरेशन. 12वा प्रश्न. पावनखिंडीत धारातीर्थी पडलेले बांधव कोण? पर्याय: मुरारबाजी देशपांडे, बाजी पासलकर की बाजी प्रभू देशपांडे. सुरभी सांग. बाजी प्रभू देशपांडे. बरोबर. किती छान काढतात प्रश्न. शाब्बास. 13वा प्रश्न. शिवरायांनी लाल महालात कोणाची बोटे कापले? पर्याय: मुबारक खान, शाहरुख खान की शाहिस्तेखान. पूर्वा सांग. शाहिस्तेखानाची. हो बरोबर. 14वा प्रश्न. आग्रा येथून वापस येताना संभाजी राजेंना कुठे ठेवले होते? पर्याय: झाशी, मथुरा की दिल्ली. आरव सांग. मथुरा. बरोबर. वा, शाब्बास आरव. 15वा प्रश्न. आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे असे कोण म्हणाल? पर्याय: संताजी, धनाजी की तानाजी. सुरभी सांग. तानाजी मालुसरे यांनी. बरोबर. नाम झालं. व्हेरी गुड. सगळ्यांनी टाळ्या वाजवा अनघ आद्विकासाठी. काही प्रश्न आउट ऑफ सिलेबस होते. मस्त हा? आवडलं मला. तुम्ही पण वाचलत का? काही बाबांची मदत घेतलीत? मॅम लास्ट 2 प्रश्न साईबाबांची मदत घेतली पण बाकी सगळे आम्ही पण. व्हेरी गुड. खूप छान. मस्त. सगळी उजळणी झाली आपण काय काय शिकलो त्याची. हो ना? छान. आता मिहीर पण घेणार आहे वाटतं ना कोडी? मिहीर पण काहीतरी घेणार आहे ना? अनघ आद्विकाचं खूप खूप कौतुक. खूप छान. थँक्यू मस्त मॅम. एकदम. मिहीर तू पण काहीतरी घेणार आहेस ना? हो पण तू ना नेटवर्क आहे तिथे जाऊन बैस. तुझा आवाज येत नाही आम्हाला. हो रे, पण तू काय सांगतोस ते ऐकू जात नाही ना. कोडी घेणार आहेस बरोबर, पण तू काय विचारतोस ते ऐकू जात नाहीये. नेटवर्क कुठे चांगलंय तिथे बस. तुम्हाला ऐकवतंय का मुलांनो? मीर काय बोलतोय? नाही ना, कट होतो तुझा आवाज. अरे
मिहीर, तू काय बोलतोस ते ऐकू येत नाहीये. कोड ते उत्तर कसं देणार? नेटवर्क कुठे चांगलंय तिथे जाऊन बैस. अरे अवताडे, तू काय विचारणार आहेस? म्यूट आहेस. मॅम मी कोडं विचारणार आहे. हा, सरक जरा उजवीकडे सरक तू. तुझ्या डावीकडे सरक, दिसत नाहीयेस. हा, शाबास. विचार. जसं पावसाचा अंदाज येईल तसं बाहेर निघायचं नसते. आपल्या लक्षात नसतं दम दिल्यासारखं. मग आता कसं करणार आहे? अशी मॅम पहिला प्रश्न, हा विचार. कोणती गोष्ट आहे जी कितीही चालली तरी दमत नाही? मोबाईल वापरू नका बाहेर. तोंड. चूक. तोंड. तोंड. तुम्ही पण हँड रेज करा, मग तो विचारेल त्याने सांगा उत्तर. सुरभी. पेन्सिल. नाही. जमते की ग पेन्सिल? विचार करा जरा. वेळ. काय? वेळ. टाइम. नाही. काय करणार? दम. काहीच नाही का तुझ्याकडे खायला? जिया. चप्पल. नाही. किती वेळ थांबणार त्याला पण मर्यादा आहे ना. जरा विचार करा. त्वरा आहेस का? हेअरबँड दिसतोय फक्त. हेअरबँड बघायचा मी. पूर्व. नदी ते चालत असते. काय? परत नदी. अच्छा. अशी कोणती गोष्ट आहे जी कितीही चालली तरी दमत नाही? जमत नाही. हा. हा, आता दिसते. नदीच आहे. नदी का? नाही. नदी चालत नाही, नदी वाहते. काय चालतं बघा, घरात जरा नजर टाका इकडे तिकडे, त्यातली गोष्ट कुठली चालते बघा. ते पण उत्तर बरोबर आहे. 24 तास चालते. बरोबर ना आरव? हो म्हणा. 24 मॅम त्याचा व्हिडिओ बंद करून टाकले. माझं नेटवर्क गेलं. मिहीर. काय? मशीन नाही. सांग आरव, तू सांग. मॅम जीभ. मॅम जीभ? आणखी एक उत्तर. मला वाटलं घड्याळ. मॅम घड्याळाची काठी. मॅम दोन्ही उत्तर आहे. मला तेच वाटत. दोन्ही पण आहेत मॅम. मॅम आता दुसरं, लाल आहे पण रंग नाही, कृष्ण आहे पण देव नाही, आड. आड आहे पण पाणी नाही, वाणी आहे पण दुकान नाही. पुन्हा एकदा सांग. लाल आहे पण रंग नाही, कृष्ण आहे पण देव नाही, आड आहे पण पाणी नाही, वाणी आहे पण दुकान नाही. अवघड आहे. हा, अवघड म्हणजे तेवढं त्यांच्या लक्षात राहणार नाही ना. एका व्यक्तीचं नाव आहे. एका व्यक्तीचं थोडासा क्लू देऊ आपण. एका व्यक्तीचं नाव आहे. हा, कारण हा,
एक काम करशील आरवच्या आई, हा हा वर्ग झाला ना की हे टाईप करून याच्यावर टाक ग्रुपवर, मग मुलं आन्सर हा देतील. हा कारण ते चालेल एवढे चालेल 4 लाईन त्यांच्या लक्षात नाही ना राहणार. हा हा, चालेल ठीक चालेल आहे. हा हा ठीक हं. विचार. आणि एक दोन आरवचे शिवाजी महाराजांवरती क्वेश्चन आहेत, प्रश्न विचारतोय तो. हा हा विचारा. विचारू दे विचारू दे. मॅम बीजेपी लीडर लालकृष्ण अडवाणी. हा बरोबर हो. आहे. हा बरोबर आहे, बरोबर आहे. माहितीयेत का लालकृष्ण अडवाणी सगळ्यांना? लालकृष्ण अडवाणी. हो मॅम बीजेपी लीडर. बीजेपी लीडर, बरोबर आहे. मॅम पुन्हा एकदा वर्गात कधीतरी सांगूया. हा? मॅम हा विचार आरव. छत्रपती शिवाजी हम्म. महाराजांचे स्वराज्य कुठल्या देशामध्ये सगळ्यात हा जास्त होते? छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य कुठल्या देशात सगळ्यात जास्त होते? कोणत्या दिशेत स्वराज्य, छत्रपती शिवाजी पुन्हा महाराजांचे सांग. स्वराज्य कोणत्या दिशेला जास्त होते? मॅम छत्रपती शिवाजी महाराज हा बोल. छत्रपती शिवाजी महाराजांचं तुझा आवाज कटतोय रे. स्वराज्य असा हातात बोलतो. तू छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य कुठल्या देशात होतं? कुठल्या दिशेला दिशा होते. दिशेला? हा दिशेला कोणत्या जास्त होते? हा कोणत्या दिशेला जास्त होते? तू काय पर्याय मॅम देणार आहेस का नुसता मॅम प्रश्न आहे? माझ्याकडे आहेत मॅम. हा सांग पर्याय. तू मॅम एका जागी दक्षिण बस, तू हलतोय का फार? मॅम एका उत्तर, हा हा दक्षिण, पूर्व. हा अच्छा. माहितीये का कोणाला कुठल्या दिशेला होतं? शिवाजी महाराजांचं जास्त राज्य कुठल्या दिशेला होतं? सांग स्वरा. मॅम स्वराने एक पण नाही उत्तर दिलं. सांग स्वरा. साऊथ पण त्याला मराठीत काय म्हणतात दिसत नाही. काय? साऊथ. साऊथला मराठीत काय म्हणतात तू सांग. पूर्व. हा पूर्व. पूर्व. हळूहळू जा असते तसं क्लासमध्ये. वर वर हो जरा, दिसत नाहीस तू. पूर्व, पश्चिम, दक्षिण. पूर्वला काय म्हणतात सांग. इंग्लिश मधली पहिली दिशा कुठली आहे? मॅम उत्तर. साऊथला. हा मॅम साऊथला साऊथला उत्तर. उत्तर म्हणतात. इंग्लिश मधल्या दिशा सांग मला. नॉर्थ, ईस्ट, साऊथ, वेस्ट. पहिली दिशा कुठली आहे? नॉर्थ. हा नॉर्थ. पहिली नॉर्थ आहे. हो नाही नॉर्थ आहे. नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ. ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ नाही का? नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ. अरे हे पण सगळं बदललंय. आमच्या वेळी ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ होतं. न्यूज. अच्छा न्यूज नॉर्थ ईस्ट म्हणता वेस्ट म्हणून. किंवा नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ. बरं ठीक आहे. साऊथ इज दक्षिण. स्वरा, हे आपण ना पहिल्या याच्यात शिकलोय. विसरायचं नाही काय शिकलेलं, हो की नाही? आरव विचार पुढे. मॅम दक्षिण बरोबर आहे ना रे आरव? हो मॅम. काय मॅम? दक्षिण बरोबर आहे ना? हा काय म्हणतो दक्षिण? मॅम उत्तर मध्ये मुघलांचं होतं मॅम. दक्षिण बरोबर. बरोबर आहे. दक्षिण बरोबर आहे. हा विचार पटकन दुसरा क्वेश्चन. गड आला आणि सिंह गेला, कुठल्या मावळ्यावरून ह्याला नाव दिलं? हम्म. येणार सगळ्यांना. सांग सुरभी. तानाजी मालुसरे. करेक्ट मॅम. सिंहगड पुण्याला आहे ना, त्यामुळे तिला लगेच आलं ते. अजून आहेत आरव? मॅम 2 तर आहेत मॅम. हा
लिहून काढायला पाहिजे ना पटकन. तयार राहायचं. राजमुद्रा कुठल्या भाषेत लिहिली होती? राजमुद्रा कुठल्या भाषेत लिहिलेली आहे ना? हा. सांग अनघा. मॅम संस्कृत. करेक्ट ना? माहितीये का रे तुला राजमुद्रा? हो मॅम माहिती. एक 2 मिनिटं. अजून काय म्हणाले का? छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य कुठल्या वर्षात म्हणजे ते किती वर्षात त्यांनी केलं? आवाज ब्रेक होतोय मॅडम एक 2 तुमचा. मिनिटं. मी वर पोहोचतो. हा, ठीक. मी आता लिफ्ट पा. मी वर पोहोचते आणि मग लिफ्ट मध्ये काय इंटरनेट तुला म्यूट करतो पर्यंत अरुण. तुम्ही सेपरेट आहे का? नाही. हा विचार आरव आता. ती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य म्हणजे जेव्हा ते किती वर्षाचे होते तेव्हा त्यांनी निर्माण केलं? निर्माण केलं का शपथ घेतली? शपथ घेतली. निर्माण व्हायला तर वेळ लागला ना. हा. सांग रमा. 13-14 वर्षांच्या वेळेला. आज रमा का दिसत नाही नीट? मॅम तुझा लाईट डिम आहे थोडासा म्हणून. लाईट डिम आहे का तू उलटी बसली आहे प्रकाशाच्या? नाही मॅम लाईट डिम आहे. लाईट डिम. हम्म. सांगा. शिकलो ना आपण. अंदाज तिने सांगितलेलं बरोबर आहे का आरव? रमाने सांगितलेलं बरोबर आहे का? नाही मॅम. नाही. अनगाद्विका. स्वरा सांग स्वरा. आवाज नाही येते स्वरा. 25. हा 25. 25. नाही मॅम. 16. मॅम 16. 16.
लहान होते ना, शपथ घेतली तेव्हा लहान होते. मग हळूहळू निर्माण केलं ना त्यांनी स्वराज्य. एक एक किल्ला घेत घेत हुशारीने शिकलो ना आपण. झाले आरव? मॅम अजून एक आहे मॅम. हा. स्वराज्यात सगळ्यात म्हणजे सगळ्यात अवघड किल्ला चढायला कुठला होता? आहे. सगळेच अवघड होते आता. आता बघितलं तर सगळेच अवघड आहेत. कुठला पन्हाळगड होता रे? पन्हाळगड नाही, विशालगड. हा, तिकडे तू समोर बघ. स्वराज्यात काय? कुठला आहे? बरोबर, चौदेसा. सांग तू सांग. जिंजी किल्ला, हा? सांग तू, तुझं जे उत्तर आहे ते सांग. जिंजी किल्ला कुठली? एक तसं काहीतरी होतं, मला आठवतंय. आरव सांग आरव. मॅम तोरणात. तुलाच आठव ना. सगळेच अवघड आहेत. ठीक आहे, ठीक आहे, तुम्ही शोधा. पुढच्या क्लासमध्ये सांगा. सगळे शोधा. सगळ्यात अवघड किल्ला कुठला होता चढायला. ठीक आहे. सगळेच अवघड आहेत. तेच म्हणूनच म्हटलं. आता बघायला गेलं तर सगळेच अवघड आहेत. बरोबर. मी पोचले. हा, मी पण पोचले. मिहीर आहे का? छान छान कोडी, छान कोडी. सगळ्यांनी कोडी छान घातली. छानच केलाच. आज आणि आम्ही फार खुश आहे. बालरंगाच्या मुलांवर आम्ही खूप खुश आहे. ते संतोष आयफोन कोण आहे? जिया का? म्यूट कर बेटा. जिया होती वाटतं. बापू, बापू, बापू निघाला तरी चालेल. Mute अरे कर म्हणाले मिहीर, तुला. तुझं काहीच आम्हाला ऐकू येत नाही रे. पुन्हा लॉग इन करतोस का? किंवा नवीन जिथे नेटवर्क आहे तिथे जा. आवाज तुझा सगळा तुटून येतोय. तू कोडं सांगशील तर कळणार नाही. कळतंय का मिहीर? तू काय बोलतोयस ना त्या समज. तू लिव्ह कर आणि पुन्हा एकदा जॉईन करून बघ. आणि जे नेटवर्क कुठे चांगलं आहे तिथं बैस. गेला तो. कोणा कळणारच नाही ना सांगितलेलं. मग कसं उत्तर देणार असा मुलं? तुटक तुटक आवाज येतोय. अनघा, अद्विका, छान होते प्रश्न. आउट ऑफ सिलेबस पण प्रश्न दिले तुम्ही. हो मॅम. तुम्हाला स्वतःला माहिती होतं पण उत्तर. हो, आम्ही वाचले पुस्तक. तुम्ही काय झालं माहितीये का? अनघा, अद्विका, आम्हाला दिसते भिंत आणि एक एक दोघींचा एक एक डोळा दिसतोय. तुम्ही थोडं जवळ अशा बसा. बसलायत दोघी. हम्म. हा, आम्ही काय भिंत बघायला बसलोय काय? आणि रमा का बरं दुसर दुसर दिसतेय? तिचं हे आहे, लाईट डीम आहे म्हणे. हो का? बरं. अजून कुणाचं आता काही राहिलं का? पूर्वा गेली होती. नाही झाले ना सगळे. आता मिहीरनीच बोललो तर. स्वरा, तू काय सांगणार होती का? स्वराने नावच नव्हतं दिलं ना. नव्हती वाटतं नाव मागच्या ती वर्गात. आलीच नव्हती. रमा पण नव्हती. रमा, तुला विचारायचं हम्म. काही कोड वगैरे? थांबा जरा. मिहीर आलाय. बघूया मिहीर. तू व्हिडिओ ऑफ कर मिहीर. त्याचा येतच नाही आवाज. आता बोलून बघ. नाही रे बाळा. नाही, तुझा आवाज येत नाही रे. असा सलग येत नाहीये, कटकट होत येतोय. आता ठीक आहे. पण बरं. 12 जण आहेत. देवालयाला एक जण आहे. वाड्याला मी कोण? नाही नाही मिहीर, नाही बेटा, नाही नाही. काही म्हणजे काहीच कळत नाहीये. तू आता विचारलं तेवढं फक्त कळलं. बाकी पुढचं जे बोललास ते काहीच ऐकू नाही आलं. तुला आमचा आवाज व्यवस्थित ऐकू येतोय?
दुसऱ्या कुठल्या फोनवरून लॉग इन करू शकतोस का? ठीक आहे मॅम. हा, दुसऱ्या ही लिंक दुसऱ्या फोनवर पाठव आणि दुसऱ्या फोनवरून लॉग इन कर. हा. चालेल. उत्तरायण आज आपण पूर्वाचं पाहूया. अंश नाही आला ना आज? नाही आला. आरव तिळवे पण नाहीये. हम्म. बरं. पूर्वा, तू काय सादर हे केलंस वर्गात? तू कुठल्या वर्गात गेली होतीस सांग? मॅम मी छोट्या गटात गेली होती. केवढी लहान मुलं गटात. होती? लहान गटात. लहान गटात गेली होतीस. केवढी मुलं होती? मॅम तरी 8 मुलं होते. नाही तसं नाही, वयाने वयाने मॅम लहान होती ना, 4 ते 6. 4-5 वर्षाची होती ना. मग तू त्यांना काय शिकवलंस? मॅम मी त्यांना एक झाडाची कविता शिकवली आणि त्याच्याबद्दल प्रश्न विचारले. हा, आता तू या मुलांना विचार, करून दाखव कशी तू गेलीस. तर मला कविता पण म्हणायला लागते. ठीक आहे. म्हण ना, कविता छोटी आहे ना. हो मॅम. हम्म. शुभ संध्याकाळ सर्वांना. मी पूर्वा रायंचवाड, बालरंग 1 ची विद्यार्थिनी. तर आज आपण एक कविता घेऊया. त्या कवितेचं नाव झाड आहे. तर त्याच्या पहिले कविता सुरू करायच्या पहिले मला सांगा की तुमच्या घरी झाड आहे काय? तुम्ही झाड लावलाय? उत्तर द्या तिला. हो. हो. तर ही कविता ज्ञानदा असोलकरनी लिहिली आहे. चला चालू करूया. चिंगीने लावलं एक झाड, झाडाला म्हणाली लवकर वाढ. चिंगीने लावलं एक झाड, झाडाला म्हणाली लवकर वाढ. तुला रोज घालीन पाणी, तुझ्यासाठी गाईन गाणी. तुला रोज घालीन पाणी, तुझ्यासाठी गाईन गाणी. गाणी ऐकून फुलं फुलतील, गाणी ऐकून फुलं फुलतील. फुलपाखरांचे थवे झुलतील, फुलपाखरांचे थवे झुलतील. फुलतील फुलं छान छान, फुलतील फुलं छान छान. हसत राहील पानन पान, हसत राहील पानन पान. तर कशी वाटली ही गोष्ट? आवडली ना तुम्हा सगळ्यांना? हो. खूप आवडली. चला या कवितेचा आता अर्थ जाणून घेऊया. चिंगीने लावलं एक झाड, तर चिंगीने एक झाड लावलं. झाडाला म्हणाली लवकर वाढ, तर ती झाडाला म्हणत आहे की तू लवकर वाढ. तुला रोज घालीन पाणी, तर मी तुला रोज पाणी घालेन. आणि तुझ्यासाठी गाईन गाणी, तुझ्यासाठी गाणं पण गाईन. गाणी ऐकून फुलं फुलतील, गाणी ऐकून ते फुलं पण फुलतील. फुलपाखरांचे थवे झुलतील आणि फुलपाखरे पण थवे झुलतील. फुलतील फुलं छान छान, फुलं पण छान छान फुलतील. हसत राहील पान पान, आणि पान पण हसत राहील. तर आता तुम्हाला ही कविता समजली, याचा अर्थ समजला? हो. चला, तर आता तुम्ही रेडी आहे प्रश्नाचे उत्तर द्यायला? हो. ठीक आहे. तर पहिला प्रश्न, आपल्या कवितेचं नाव काय आहे? झाड. 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 झाड कोणी लावलं? चिंकीने. बरोबर. चिंगी कोणासाठी गाणं गाणार आहे? झाड. बरोबर. चौथा प्रश्न, गाणं ऐकून कोण फुलतील? फुलं फुलतील. बरोबर. पाचवा प्रश्न, कोण हसत राहील? या कवितेमध्ये कोण हसत राहील? पान. बरोबर. छान छान काय फुलणार आहे? फुलं. बरोबर. अजून फुलपाखरांचे काय झुलतील? थवे. बरोबर. तुम्हा सगळ्यांना तुम्हाला शिकवून मला खूप खूप आनंद वाटला. बाळांनो, तुम्हाला कसं वाटलं? मजा आली? आपण जी कविता शिकलो ती मजा आली तुम्हा सगळ्यांना? हो.
धन्यवाद. पुन्हा भेटूया. वा, किती पूर्वाने छान खूप पूर्वा. याच्यामध्ये पूर्वाने खूप छान सादरीकरण केलं आणि जे जे उत्तर देत होते ना त्यांच्यासाठी चला सगळ्यांनी टाळ्या वाजवा आणि मग सगळेजण छान हा, छोटे टाळ्या वाजवत होते. हो, खूप मजा आली. वा, छान शिकवली आणि खरंच मस्त. खूप आता एन्जॉय नेक्स्ट केली. टाइम आपण जेव्हा घेऊ ना अनघा अद्विका मिहीर कोण राहिलं आता नाही गेले त्यांनी जायचं काय वर्गात असं दुसऱ्या, कळलं? मज्जा येते अशी गंमत. हा बघ आता मिहीर ऐकू खूप येते का? आनंद झाला. आता ऐकू येतं का आवाज? हा, अरे तो येतोय आता आवाज. छान छान चला हा, बोला. छान दिसतोय पण छान पहिला होता. प्रश्न. 12 जण आहे जेवायला, 1 जण आहे वाढायला. ओळखा पाहू मी कोण? मॅडम म्यूट आहे. पहिलं वाक्य सांग अजून. सावकाश सांग थोडस. 12 जण आहेत जेवायला. 12 जण आहेत जेवायला. हा. 1 जण आहे वाढायला. 1 जण आहे वाढायला. ओळखा पाहू मी कोण? अरे एक बापरे. वस्तू आहे ते. काय आहे? एक वस्तू आहे. वस्तू आहे. अरे वा. आता 12 जण आहे जेवायला आणि 1च जण आहे वाढायला. कुणाकुणाला येतं? तुला कुणाला विचारायचं आहे मिहीर? हँडरेज आहेत त्याच्यातनं विचार कुणाला तरी. दोन हँडरेज आहे, एक पूर्वाचा आहे आणि एक आरवचा आहे. पूर्व. कुणाला सांगा? हा पूर्व. पूर्वा. बरं पूर्वा सांग उत्तर. घड्याळातील काटे. बरोबर. घड्याळ. हे पण त्याच्यात एकच जण कुठे रे वाढतो? मला ते नाही अरे कळलं. 2 काटे असतात, 2 तर असतात. जास्त गोल फिरतं. अच्छा ते जास्ती गोल फिरतं. बर. मिनिट काटासारखा फिरतो म्हणून. मग दुसरा प्रश्न. असा कोण आहे जो तुमच्या नाकाने तुमचे कान पकडतं? तुमच्या नाकाने तुमचं कान पकडतं. असं हो. कोण आहे? तुमच्या नाकाने तुमचं कान पकडतं. सर्दी. नाही. चष्मा. हो बरोबर. वा, टाळ्या पूर्वासाठी. वा छान वा छान. वा वा वा. आणि मिहीरसाठी पण टाळ्या. छान विचारलंस. अजून आहे? दुसरा प्रश्न. हो मॅम. 5 आहे मग. मी कधीच प्रश्न विचारत नाही, परंतु नेहमी उत्तर देते. सांगा पाहू मी कोण? मी कधी प्रश्न विचारत नाही पण मी नेहमी उत्तर देते. सांगा पाहू मी कोण? हो मॅम. हा चला विचार करा. म्यूट कर ना. म्यूट आहेस का तू? नाहीये म्यूट कर मग. करा. कुणाला सांगता येईल उत्तर? आरव तुला सांगायचंय का? झालाय. कोण सांगेल? पूर्वा. अगेन पूर्वा. चला आज आरव 1 मिनिट थांब. पूर्वा आरवनी हँड रेस केलाय. आपण आरवला विचारूया मिहीर. ठीक आहे मॅम. हा सांग आरव. उत्तर दिशा. कोणती दिशा रे? पूर्व दिशा? नाही. मॅम एक वस्तू आहे. ती वस्तू आहे म्हणतो. ठीक आहे. आपल्या घरात असते ते. हा पूर्वाला सांगू दे. मॅम मी पण कन्फर्म नव्हती पण उत्तर दिशा मला सांगायचं होतं. अगं तो म्हणतोय वस्तू आहे की मी म्हणजे मी प्रश्न विचारत नाही पण मी नेहमी उत्तर देते. आपण त्या वस्तू दररोज दिवसभरात वापरतो. हो का? थोडा विचार करा सगळ्यांना. हा सुरभी. घरात आत बाहेर करताना. शुअर नाहीये. पुस्तक. अगं नाही. थोडा विचार करा. मला थोडंसं ठुसलंय. माहिती नाही करेक्ट आहे की नाहीये. अनगाद्विका. घड्याळ. नाही. तर मग अशी वेगळंच होतं. तो म्हणतो आत बाहेर करताना. हा स्वरा. घंटी. डोरबेल. करेक्ट. करेक्ट ना? मला वाटलं होतं. ते डोरबेल प्रश्न
उत्तर नेहमी देते. तुम्ही नेहमी बाहेर जाऊन डोरबेलला उत्तर देता ना, आहे ना? चला आपण हे सगळं लक्षात ठेवूया. अजून आहे? हो मॅम. मॅम बरं, अजून 2 आहेत. विचार. अशी कोणती वस्तू आहे जी सर्व मुले खातात परंतु त्यांना ती आवडत नाही? अशी कोणती वस्तू आहे जी सर्व मुलं खातात ते परंतु खातात? त्यांना ती आवडत नाही. अरे बापरे, खातात आणि पण आवडत नाही. न आवडणारी वस्तू कोणी खातात ती काय नक्की? वस्तू आहे का व्हेजिटेबल आहे? नाही मॅम. नाही. काय आहे? मॅम answer सांगू? नाही, उत्तर नको सांगू, थांब, थोडा क्लू दे. अच्छा, अनघा अद्विकाला काहीतरी कळतंय. अनघा अद्विका सांगा. मॅम औषध नाही. आपण ते दररोज खातो. अरे बापरे, दररोज खातो की काय? अगं बाई. कुणाला सुचतंय का काही? बरं, खाण्याचीच गोष्ट आहे ना, खाण्याचीच वस्तू आहे ना, खाण्याचाच पदार्थ आहे ना? नाही मॅम. अरे यार, मग आपण खातो. पण न आवडणारी गोष्ट अशी काय खातो आपण रोज? हा, मॅम उत्तर सांगू दे का? हवा. नाही, हवा नाही, वस्तू म्हणतोय ना. हा, रमा. मॅम वस्तू नाही. काय रे, काय म्हणालास? मॅम ते वस्तू नाही. आपण ते दररोज काहीतरी खातो ते. अच्छा, रमा सांगते. रमाला विचारूया. पदार्थ आहे का? काय? पदार्थ आहे का? पदार्थ आहे का? इन्ग्रेडियंट. नाही. नाही, बरं. आरव सांगतो, आरव सांग. मॅम डोकं. नाही. आईचं डोकं खातो, बरोबर आहे आरव, बरोबर आहे. ते आवडत. खूप जवळ आहे तर नाही आहे. हा? जवळ आहे पण उत्तर नाही, म्हणजे नक्की ते आहे. जवळ आहेस म्हणजे तू त्याच्या. अच्छा, तू जवळ आहेस त्याच्या. डोकंच्या जवळ आहे काहीतरी. मग आपण रोज खातो. डोक्याच्या जवळ नाही आहे ते. सिमिलर काहीतरी दुसरं. जिभेच्या जवळ, दात. नाही. चेहऱ्याचं काही नाही आहे. बरं, अनघा आलेला बहुतेक. हा, अनघा अद्विका बोला. ओरडा. अरे, ओरडा झाला की नाही म्हणाला ना हो, तो. बरोबर. ओरडाच बरोबर आहे. पालकांचा मेनू मान स्थिर बस किंवा रे. ओरड. ओरडारड. ओरडा रोज खातो ना आईचा. ओट्स खातो का? अगं बाई, हो का? आणि आणि दृष्टीने ओरडा बरोबर आहे, आईच्या दृष्टीने डोकं बरोबर आहे. छान. बरं, तर आज आणखीन एक गंमत आहे. तू एका ठिकाणी अजून स्थिर एक बैस. आहे. हा, सांग. हा, स्थिर बैस तू एका काय ठिकाणी. घालतोयस? हा, आता विचार. असा कोण आहे जो आपली सगळी कामे हाताऐवजी नाकाने करतो? असा कोण आहे जो आपली सगळी कामे हाताऐवजी नाकाने करतो? व्हॅक्यूम. विचार करा. सांग स्वरा. हत्ती. हा? हत्ती. हत्ती. हा. स्वरासाठी टाळ्या. बरं, आता तुम्हाला एक चांगली झाली. छान, सगळ्या मुलांचं कौतुक. आता जिया आणि सुरभी पण केलंय, पण त्यांचं आता आपण पुढच्या वर्गात घेऊया, कारण आता वेळ कमी आहे. जियाला 10 मिनिटं पाहिजेत, होय ना? हो. 10 मिनिटाचं आहे. त्या पण दोघींनी खूप छान शिकवलंय वर्गात जाऊन. आज आहे सुरभीचा वाढदिवस. सगळ्यांनी तिला टाळ्या वाजवा आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. वाढदिवस असून वर्गात आलीये. तुमच्यासाठी उदाहरण आहे सगळं. काय लक्षात राहील? कोणी वाढदिवस आहे म्हणून वर्ग बुडवायचा नाही. ठीक आहे. आता आणखीन तिचं एक कौतुक. साहित्य संमेलन झालं इथे मागच्या रविवारी.
तर त्यात तिने एक स्वतः मराठीतून लिहिलेला लेख वाचला. वाचणार का आता? 5 मिनिटाचा आहे तो. हो हो, वाचणार का सुरभी? वाचीन. तिने खूप स्वतः छान आहे. वाचलं, स्वतः लिहिलंय. मग सगळ्यांनी ऐका. हम्म, खूप ठीक आहे. छान असा मजेशीर लेख आहे. खूप सुंदर लिहिलाय आणि आपल्या सगळ्यांच्या आणि जीवनात ते कौतुक म्हणजे घडलेलं आहे. स्वतः लिहिला तिने. त्याचं खूप खूप कौतुक. तिने स्वतः लिहिलेला. तिला हे करू शकतो का मॅडम? हा, काय म्हणलं? ते काय पिन स्पॉटलाइट हा, करते मी, थांबा. येतंय का? हो. येतंय का? सुरभी सुरू नाही, ते ऑटोमॅटिक येतं मॅडम, काय हरकत नाही. सुरभी बोलायला हो सुरुवात का? कर. हो. हो, ठीक आहे. नीट ऐका हा, मी प्रश्न विचारणार आहे त्याच्यावर. मी 3 वर्षांची असल्यापासून 4 चाकी सायकल चालवायचे. 4 चाकी सायकल असल्यामुळे तोल सावरण्याचा प्रश्नच नव्हता. 4 चाकं स्वतःच काम करायची. मी फक्त बसायचे आणि टिंग टिंग करत सुसाट फिरायचे. माझा 7वा वाढदिवस जवळ आल्यावर घरात एक भयंकर आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. आता मला 2 चाकी सायकल चालवता आलीच पाहिजे. हा निर्णय इतक्या गंभीरपणे घेतला गेला जणू काय मी सायकल नाही तर रॉकेट उडवणार होते. वाढदिवसाच्या दिवशी मला खाली नेण्यात आलं आणि माझ्या समोर माझी तकतकीत गुलाबी निळी सायकल उभी होती. ती इतकी सुंदर दिसत होती की मला वाटलं की ती चालवायच्या ऐवजी फक्त शोपीस म्हणून ठेवावी. मी ऐटीत सायकलवर बसले. सुरुवातीला सायकल थोडी बाबांच्या धक्क्यामुळे पुढे गेली आणि मला वाटलं की मी तर प्रो रायडर झाले. पण लगेचच सायकलने तिचा खरा स्वभाव दाखवायला सुरुवात केली. ती अचानक इकडे तिकडे डगमगू लागली. मला असं वाटलं की सायकल नाही तर एखादा जंगली घोडा पकडून आणलाय. माझ्या हातापायांनी काम करायचं बंद केले आणि माझा मेंदू पूर्णपणे एरोप्लेन मोडवर गेला. मी एवढ्या पटकन खाली आले की पाहणाऱ्यांना वाटलं मी सायकल शिकत नाही तर स्टंट प्रॅक्टिस करत होते. मग माझ्यासाठी एक पूर्ण फॅमिली आर्मी तयार झाली. आई, बाबा, आजी आजोबा, काका काकू, मामा मामी, भाऊ बहीण आणि माझे 3-4 मैत्रिणी. सगळेजण मला प्रोत्साहन देत होते, जसं काही मी कुठल्या तरी मोहिमेवर जात होते. मी रोज थोडी थोडी सायकल चालवायला सुरुवात केली. मनात एकच विचार, आज पडायचं नाही. हळूहळू पेडल मारले, तोल सावरला आणि बाबांनी हळूच हात सोडला. तरी पण मी सायकल चालवत होते. मी खुश झाले आणि तेवढ्या कुठून तरी आजोबा समोर आले. पूर्ण रस्ता रिकामा, पण त्यांना यायचं होतं ते माझ्या समोरच. मी घंटा वाजवायच्या ऐवजी थेट ओरडले, आजोबा साईड व्हा, साईड व्हा. आवाज एवढा मोठा होता की आजोबा घाबरले, मी घाबरले, सायकल घाबरली आणि मी पृथ्वीला साष्टांग नमस्कार घातला. आता सायकल चालवणार तर ते शेवटी जमिनीवरच ना. म्हणून मी पृथ्वीचे आशीर्वाद घेतले. सगळे धावत आले. आई म्हणाली, काय झालं, ठीक आहेस ना? बाबा हसू दाबत होते आणि आजोबा म्हणाले, ओरडलीस कशाला, घंटा वाजवायची ना. रडत खडत माझे सायकल शिकणे सुरू होते. रोज नवीन घडामोडी होत होत्या. एक दिवस मध्येच एक कुत्रा आला. आता ब्रेक मारू का घंटा वाजवू? मी शेवटी घंटा वाजवून कुत्र्याला घाबरवलं आणि धडाम भिंतीला जाऊन धडकले. पण फारसं काही लागलं नाही. 4-5 दिवसांनी मदतीसाठी मित्रमैत्रिणी आल्या. धीर देण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या सायकल शिकण्याच्या शौर्य कथा सांगायला सुरुवात केली. आन्या म्हणाली की ब्रेक न लागल्यामुळे तिला सायकल सोडून स्वतःच उडी मारावी लागली आणि त्यानंतर ती वेगळ्या दिशेला आणि सायकल वेगळ्या दिशेला गेली. तर विनीतने असा पराक्रम सांगितला की सायकल चालवत चालवत त्याने थेट झाडाला धडक दिली. झाडाला काहीच झालं नाही हो, पण स्वतःचा हात मोडून घेतला. हे सगळं ऐकून प्रेरणा मिळण्यापेक्षा भीतीच वाढली आणि वाटायला लागलं की सायकल शिकणं म्हणजे अत्यंत कठीण गोष्ट आहे. पण माझ्या ताईने मला सांगितले की सायकल शिकताना धडपड होणारच, पण रोज सायकल चालवत राहा. तेव्हा माझ्या मनात एक विचार आला की सायकल कशाला शिकायची, सरळ गाडीच चालवते मी. म्हणून मी बाबांकडे गेले आणि विचारलं की बाबा, तुम्ही मला गाडी चालवायला का नाही शिकवत हो? बाबांनी हसत हसत सांगितले की 18 पूर्ण झाल्यानंतरच गाडी शिकता येते. त्यांनी मला सायकल चालवण्याचे फायदे पण सांगितले.
सायकलमुळे चांगला व्यायाम होतो, प्रदूषण होत नाही, तो सांभाळता येतो. हे सगळे फायदे ऐकून मला सायकल चालवण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. पुन्हा प्रयत्न सुरू झाले. प्रत्येक वेळी असं वाटायचं आता चालवता येईल आणि प्रत्येक वेळी जमिनीशी भेट होता होता वाचायची. हळूहळू एक गोष्ट लक्षात आली. सायकल शिकण्यासाठी 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एक म्हणजे संतुलन आणि दुसरं म्हणजे धाडस. सुरुवातीला पाय पटकन खाली टेकवायची सवय होती. जणू काय सायकलचे ब्रेक नाही तर आपत्कालीन ब्रेकच वापरत होते. नंतर थोडं धाडस केलं. पाय वर ठेवले, हात घट्ट पकडले आणि मनात फक्त एकच विचार, आता पडायचं नाही. सायकल हळूहळू पुढे जाऊ लागली. मला तो सांभाळून सायकल चालवायला यायला लागली. आता मी आणि सायकल दोघे एकाच दिशेने जायला लागलो. एक दिवस असा आला जेव्हा लक्षात आलं, अरे मी पडत नाहीये. त्या क्षणी इतका आनंद झाला की मी हात सोडून ओरडले, हुरे, आणि धाप. शेवटी एकदाची सायकल शिकले. आता नीट चालवता येतं, वळता येतं आणि फिरवता येतं. पण ह्या सगळ्या प्रवासात एक मोठा धडा मिळाला. सायकल शिकताना तो चालवणं जितकं महत्वाचं आहे, तितकंच घंटा वाजवणं आणि ब्रेक दाबणं पण. आणि पहिल्याच प्रयत्नात काही जमत नाही, पण पुन्हा पुन्हा प्रयत्न केला तर सायकल सुद्धा मित्र बनते. आणखी एक महत्वाची गोष्ट कळली, पडणं वाईट नसतं, पडल्यानंतर पुन्हा उठणं महत्वाचं असतं. धन्यवाद. आणि हो, सायकल शिकले पण जमिनीशी मैत्री अजून तुटलेली नाही. आता हे काय, पंक्चर? खूप छान, टाळ्या वाजवा. छान छान. खूपच छान. काय मग आता आवडले सुरभी का? पंक्चर दुरुस्त करायला. आता निघाली पंक्चर दुरुस्त करायला. हा कोण कोण छान. शिकलंय सायकल? सायकल कोण कोण शिकलंय? आणि कोण कोण असंच पडलंय? झालं? मी पण सगळे हँड पडतातच. पडले. मी पण पडले. पडल्याशिवाय सायकलच येत नाही. पडले आणि माझा टोंगळा छान, गुडघा छान चिरून हा. निघाला होता मस्तपैकी. हो. प्रणाम. आणि असं असं कविता कोणीच नाही की सायकल न पडता शिकलंय. छान. जी आहेस ना पुढच्या रविवारी? हा, मग पुढच्या रविवारी तुझं घेऊया आधी. शुर्भीची गोष्ट तर छोटी आहे, तसे मी ती टाकली. तिचं पुढच्या ह्याला घेऊया. आणि जियाची तीच परीक्षा असेल. ओके. आणि बाकीच्यांनी सगळ्यांनी करून यायचं एक एक कविता, उतारा, काही पण पाठ. मग मी दुसरी कविता पाठ केली. कविता पाठ केली. गुड. येस, ठीक आहे. चालेल चालेल. गुड, व्हेरी गुड गर्ल. तरी मग काय तू ते परत करते. प्रेझेंटेशन दे, तू केलंयस एवढं ते. हा, आधी ती शिकव कविता आणि मग तुझी परीक्षा आपण घेऊया. ठीक आहे. एक्झाम कधी आहे? पण तुम्हाला एक उतारा किंवा कविता लर्न करायची आहे, त्याच्यावरतीच एक्झाम कविता असेल. किंवा एक उतारा पाठ करायचा आहे आणि बाकीचं आपलं वर्गात झालेलं आम्ही थोडंसं लिहायला सांगू तुम्हाला. हा, मॅम, कविताचा एक उतारा का अख्खी कविता? काही कविता पण. 2 तरी कडवी, 2-3 कडवी तरी करा, की त्या ठीक आहे. कुठली कविता आहे त्याच्यावर अवलंबून आहे. मॅम तुझी एक्झाम कधी बहीण आहे? हा, काय एक्झाम का पुढच्या रविवारी घेऊया. पुढच्या रविवारी घेऊया. ठीक आहे मॅम. मॅम मला दुसरी चालेल ना? कविता लेसन प्रिपेअर करायला 9, 10 आणि 11 आहे ना एक्झामला? हा, काय? पुस्तकाचं लेसन 9, 10 आणि 11 आहे ना? पुस्तकातलं काय? मॅम लेसन्स एक्झामला कुठले 9, 10 आणि क्वेश्चन 11 आन्सर्स वगैरे नाहीयेत. 2 लेसन होते ना, ते एक वेळा वाचून घ्या. आपण 2 लेसन 2 पाठ केले आहेत. 2, ठीक आहे. ते वाचून या, त्यातला एखादा प्रश्न विचारू शकतो आम्ही. त्यामुळे वाचा त्याला पण एक वेळा. कारण आणि आपण ते प्रार्थना सगळ्यांची पाठ पाहिजे बर का. हा 9 आणि प्रार्थना 10. पाठ पाहिजे. मिहीर, तू काय बोलतोस नाही कळत. 9 आणि 10. तू ना दिसत पण नाहीयेस. तू स्थिर बैस. हा, आता बोल. मॅम लेसन्स 9 आणि 10. तू व्हिडिओ हा. बघ. तू नुकताच ना मागच्या क्लासेसमध्ये व्हिडिओ बघून पाहून घे आपलं काय काय झालंय ते. हा मॅम. ठीक आहे. आणि म्हणी झाल्यात आपल्या बरेच, समानार्थी शब्द सांगितलेत. हा. हा? ते दोन कडवी कवितेची 2 किंवा 3 कडव्यांची 2-3 पण कडवी म्हणायची. अगदी छोटी कविता नाही निवडायची. आता तुम्ही मोठी मुलं आहात ना, निदान एक 10-12 ओळी, 15 ओळी तरी पाठ पाहिजेत. मॅम ठीक मी आहे. दुसरी कविता प्रिपेअर करू आता. तू कर ना, वेगळी कविता कर ना.
ठीक आहे कर ना. छान. हा, वेळ आहे ना, 8 दिवस आहेत अजून. किंवा एखादा असा निबंध लिहा, काही चालेल. सुट्ट्यांचेच दिवस आहे. हा, जिया तू पण छान तयार कर काहीतरी. तिने केलीच वाटतं ना, पाठ केली. कविता पाठ केलीस ना. रमा तू काय करणार? आणि मी ग्रुपवर टाकणार नाहीये. इथे लक्षात ठेवून, आता तुम्ही मोठी मुलं झालीये, त्यामुळे इथे काय सांगतोय ते नीट ऐकायचं आणि तसं तयार करायची परीक्षेची. ठीक आहे? हा मॅम. रमा, कळलंय तुला? स्वरा, स्वराचं तर आज दिवसभर हेअरबँडच दिसलाय आम्हाला. आता तू बघ युट्यूब वर जाऊन तुझं काय दिसतंय ते. हा का स्वरा? फक्त त्यामुळे हेअरबँड दिसतोय तुझा. आता दिसली. चला आता ठेवूया. हा, चला भेटूया पुढच्या रविवारी. हँड्रेस केला तिने. हा बोल. मी चॅप्टर मधलं एक पेज पाठ केलंय. अरे वा, कशातलं? चॅप्टर मधलं, कुठल्या चॅप्टर मधलं? धड्यातलं. माझी प्रभुदेश पाठ. बाजी प्रभू. चालेल बाजी प्रभू देशपांडे. ठीक आहे, चालेल. चालेल चालेल. गुड, व्हेरी गुड. तर आता कुठल्याही ही पुस्तकातलं करा, पण पाठ म्हणून दाखवायचं. त्याने हम्म. आपली वाचा सुधारते. पाठांतर केलं ना की बोलणं सुधारतं आपलं. म्हणून आम्ही पाठ करायला सांगतोय. चालेल, चला भेटूया ओके, सगळ्यांना. ऑल दी बेस्ट. हो, करू का शुभरात्री. meeting? भेटू. येस येस, करा करा. कुठे काही प्रश्न असतील तर ग्रुपवर विचारा, आम्ही उत्तर देऊ. ठीक आहे, चालेल, चला.